कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। 1-2 मिनिटाचं संकीर्तन करा। राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद राधे गोपाल 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 राधे 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 गोविंद गोविंद 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 राधे गोविंद राधे गोविंद राधे गोविंद राधे वृंदावन वृंदावन में राधे राधे वृंदावन में राधे 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 कृष्ण कृष्ण बोलिए भागवत महापुराण की जय गोपाल कृष्ण भगवान की संत जय सेवालाल महाराज महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय गणपति बाप्पा मोरया बजरंग बली की जय राधे श्याम। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चालू असलेला आपला श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सोहळा आणि या सोहळ्याच्या आजच्या आपण 7व्या सत्रामध्ये त्या ठिकाणी पदार्पण करत आहोत। कैलासवासी चाजू गोरा राठोड बाबांच्या स्मरणार्थ ही सुंदर अशी श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। कलियुगात भाग्य लागतं असे मुलं प्राप्त होण्याकरता आणि आज आपल्या या डेकुतांडा नगरीमधील या 4 असणाऱ्या पुत्रांनी बाबांच्या पुरुषार्थ करून दाखवला। 50 वर्षाच्या वरही आपल्या वडिलांना जाऊन झाले तरी सुद्धा त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मुक्तिकारणे सुंदर अशी श्रीमद भागवत कथेचे आयोजन त्या 4ही मुलांनी केलेलं आहे आणि म्हणून धन्यवाद द्यावा लागेल त्यांना। सुंदर अशी संगीत भागवत कथा त्यांनी ठेवलेली आहे। त्यामध्ये प्रथम आमची धर्मा चाजू राठोड आजी सुद्धा आहेत, गंगा भागीरथी धोदीबाई चाजू राठोड त्यांच्या त्या आई आहेत। त्याचप्रमाणे धर्मा चाजू राठोड, शिवाजी चाजू राठोड, भोपालाल चाजू राठोड आणि साईनाथ जब्बू राठोड अतिशय प्रेमळ हा घराणा त्या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या असणाऱ्या मुली त्यामध्ये छलीबाई तुकाराम पवार, चंद्रकलाबाई नारायण चव्हाण, देवकाबाई नाना चव्हाण आणि सौ शांताबाई कैलास चव्हाण असणाऱ्या 4ही मुली। भला मोठा हा परिवार आणि सुंदर अशी या असणाऱ्या समस्त राठोड परिवारांनी भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे। सुंदर परिवार आहेत, ज्यांना आदर्श घ्यायचा असेल
की आपल्या पितृणातून कसं मुक्त व्हायचं या भावंडाकडून घेतलं पाहिजे खऱ्या अर्थानं. त्यांची अशी माहिती मिळाली की वडील वारले तेव्हा एकदम छोटे छोटे होते, एकदम लहान लहान, त्यांना वडील आठवत सुद्धा नाही. परंतु त्या भावाभावांचं इतकं प्रेम, बापाचं छत्र हरवल्यानंतर मोठा भाऊ आणि मोठी बहिणी आपले आईबाप होत असतात. म्हणून आमचे धर्मदादांनी वडील जरी गेले तरी कुठलीही गोष्ट ढळू न देता जिद्दीनं त्या ठिकाणी प्रपंच उभा केला. वडीलही खूप त्या ठिकाणी कष्टाळू होते. आत्ताच बापूंनी माहिती सांगितली, आमचे छगन बापू. आणि आज मला ढेकून नाव घेतलं की ज्यांची आठवण येते, ब्रह्मलीन वैकुंठवासी आमचे रामनाथ स्वामी देव बाबा, आपण त्यांना आवडीने म्हणत असतो बाबा. फार प्रेम होतं बाबांचं माझ्यावरती, त्याच आशीर्वादातून चालू आहे सगळं. आम्ही लहान लहान असताना पासून या ठिकाणी वारीला यायचो. बापून ते सर्व मंडळी असायची. खूप स्वभाव असा महात्मा होणे नाही. गेले दिगंबर ईश्वर युबिती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझे. देवांचं कार्य म्हणजे अतिशय साधा भोळा स्वभाव, परंतु भक्ती भगवान परमात्म्याची नाद भक्ती, भगवान दत्ताची भक्ती, कपिलनाथाची भक्ती जीवनात इतकी होती, त्यांनी विभूती द्यावी आणि असाध्य गोष्ट त्या ठिकाणी कोणाला प्राप्त व्हावी. आणि ज्यांनी ज्यांनी सेवा केली त्यांचं आज कल्याणच आहे. या असणाऱ्या छाजूबाबांच्या आणि त्यांच्या घराण्याचे अतिशय जवळचे संबंध होते. फार देवाणघेवाण गरिबीच्या काळात असणाऱ्या छगन बापूच्या त्यांच्या सर्व कुटुंबाने एकमेकाचे दिवस वाटून घेतले, एकमेकावरती प्रेम केलं. खऱ्या अर्थानं जात पात धर्म विसरून केलं जातं त्याला प्रेम म्हणतात, त्याला निस्सीम प्रेम. आणि ते असणारे या भावंडांचं आणि देवबाबांच्या घराण्याचं त्या ठिकाणी होतं. म्हणून सुंदर असं त्यांचं प्रेम होतं. आदरणीय आमचे धर्मदादाने स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ न बघता चारही असणाऱ्या भावंडांना लहानचं मोठं केलं. त्यांचे लग्न कार्य असेल आणि प्रपंच अगदी प्रगती पथावर नेऊन ठेवला. अहो, एका छोट्या तांड्यातील मनुष्यानं आपले डॉक्टर इंजिनियर मुलं करावं यापेक्षा काय वेगळं पाहिजे. हे संस्कारच असतात. कोण म्हणतं खेड्यातून क्रांती होत नाही. निश्चयाचं बळ जर असलं ना तर कुठूनही क्रांती होत असते. आणि म्हणून असणाऱ्या धर्मदादांनी सर्व भावंडाचे लग्न असेल, त्यांच्यावर संस्कार असेल केले, त्यांना लहानाचं मोठं केलं. आज तर काय त्यांचे घर सुद्धा समोरच आहे. आता हे काही त्यांनी मला सांगितलं नाही, पण काल सहज बोलता बोलता आमच्या शिवाजी दादाला म्हटलं आता नवीन घर बांधलं तिकडे जायचं, हे घर विकायचं की दुसऱ्याला. त्यांनी म्हटलं नाही, द्यायचं नाही. का बरं? अहो म्हटले, बाहेर जर मुलं गेले तर ते व्यसनी बनू शकतात, इथं आमच्या 4 इंची नजर असते. म्हटलं आमच्या दाबामध्ये असल्यानंतर पोरं व्यसनी होऊ शकत नाही, म्हणून इथंच बरं आहे. आम्हाला 4 भावंडाला दिवसातून एकदा तरी भेटल्याशिवाय आमचं काम होत नाही. असे भावंड त्या ठिकाणी पाहिजे. म्हणून सुंदर असा हा परिवार. आणि त्यांनी हे भागवत कथेचं आयोजन केलं. त्या कथेसाठी सुंदर ज्यांची साथ मला आहे, अतिशय व्याप त्यांना असतो, प्राध्यापक आमचे शरद भवर सर आहे की नाही. प्राध्यापक आहेत, दिवसभर शाळेचा व्याप असतो, परंतु लहानपणापासून वारकरी बीज त्यांचा असल्यामुळे, परमार्थिक कार्याची आवड त्यांना असल्यामुळे तेही या ठिकाणी गेल्या 7ही दिवसापासून उपस्थित आहेत. म्हणून सरांना त्या ठिकाणी धन्यवाद देतो. त्यानंतर 6-7 दिवस सुंदर अशी तबल्याची साथ दिली. अगदी जवळचा सखा ज्याला म्हटलं जातं, आमचा असणारे श्री हरिभक्त परायण, वयाने लहान आहे परंतु अख्खा महाराष्ट्र गाजवला, आमचे किशोर महाराज सूर्यवंशी वळणकर, सेवा भाव आहे बरं.
वारकरी संप्रदायात आल्यानंतर सेवाभाव फार महत्वाचा आहे. आपल्यापेक्षा कुणीतरी एखादा वादक आपली इथं पाहुणा आला तर त्याला मोठेपणा देणं, पाहुणचार देणं हे वादकाचं काम असतं. फार सुंदर त्या ठिकाणी नम्रता आहे आमच्या किशोर दादा वळणकर. आणि आज नव्याने जे आले आदरणीय श्री हरिभक्त परायण, फार त्यांनी सुद्धा फार गरिबीच्या परिस्थितीतून ही त्या ठिकाणी साधना केलेली आहे. आणि आमच्याच त्या ठिकाणी सहयोगातून त्यांना पाठवलं होतं आम्ही शिवर संस्थेत. सुंदर ज्यांचं तबला वादन, मृदंग वादन, स्वभावही शांत, आमच्या हरिभक्त परायण दुसरे किशोर महाराज गोडसे तांदूळवाडीकर आहे की नाही, आमचे जयराम बाबा यांचे नात जावई भाग्यवान आहेत दोघंही. म्हणून महाराजही या ठिकाणी उपस्थित झाले. किशोर महाराजांनी सांगितलं आज तुम्ही सेवा द्या म्हटलं. आहेच दररोज. वा वा, असं प्रेम पाहिजे वादकांचं एकमेकावर, तेव्हा खऱ्या अर्थानं परमार्थ पुढे चालत असतो. नाही तर मारक्या म्हशीसारखं एकमेकाकडे बघायचं, त्याला परमार्थ म्हणत. म्हणून धन्यवाद दोघांनाही. त्याचप्रमाणे आपलंच असणारं धर्माचं भूषण गुरुदास महाराजांनी 3-4 दिवस सेवा आपल्याला दिली, 3 दिवस. आणि उर्वरित 3 दिवस आमचे हृदय मित्र. कार्यक्रम घेतला की पहिला त्यांना फोन असतो. आम्ही शाळेतही आगमाग होतो. आमचे हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली खैरनार बिरोळेकर, वा वा, स्वभावही सुंदर, आवाजही सुंदर, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. सुंदर ज्यांची साऊंड सिस्टीम आहे, टाळी वाजवा एकदा, आहे की नाही. अतिशय कठीण परिस्थितीमध्ये सुंदर साऊंड सिस्टीम आमचे अनिल दादा पवार, वा वा, तुम्हालाही त्या ठिकाणी धन्यवाद. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी ज्ञात अज्ञात सर्वच मंडळी तुम्ही येतात. आज जरा गर्दी वाढली, जागा थोडी कमी पडते, परंतु बसा, काही अडचण नाही. मागं मॅट वगैरे टाका. आपण जे जॅकी केलेली थोडंसं बसून घ्या. अजून 1-1.5 तास लागणार आहे बरं का. हां, आपल्या त्या याला तोपर्यंत बसून घ्या. थोडं 1 तास तरी लागेल. बराचसा कथा भाग बाकी आहे. कुठेतरी त्यांची बसण्याची व्यवस्था करा. म्हणून या कथेसाठी नित्यनियमाने ही सर्वच मंडळी उपस्थित असतात. आमचे डेकूची सर्व समस्त भजनी मंडळी, आमचे जयराम नाना असेल, त्यांनी सत्कार केला या स्टेजच्या वतीनं. आदरणीय आमचे दादा भाऊ आहेत, दोनही विनेकरी बाबा, कारभारी बाबा, आणि आमचे हे मागचे बाबा, मस्त सेवा भाव आहे. इकडे आमचे बाबू काका नित्यनियमानं श्रवण करतात. आमचे रमेश भाऊ आहेत. सर्वच मंडळी प्रेमाची ओळखीचे आहेत. आमच्या इकडे नामदेव भाऊ आहेत, गोपालाल भाऊ आहेत. ही सर्व मंडळी प्रेमाची आहेत. रामारी नाना आहेत. बापूही यावेळेस भरपूर त्यांनी कथेला हाजरी लावली. थोडंसं मन भरून येत आहे. अशी माणसं असल्यानंतर यायलाच पाहिजे. ही सगळी प्रेमाची मंडळी आहे. आदरणीय आमचे हृदय मित्र विश्वास भाऊ, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. कुठेही कार्यक्रम असो ते येत असतात. म्हणून ही सर्वच मंडळी प्रेमाची. आदरणीय आमचे बाबू काका तिकडे मागं बसलेले आहे. त्याचप्रमाणे मी कालही उल्लेख केला, आमचे गुरुवारे म्हणायला काही हरकत नाही. आदरणीय रामचंद्र बाबा यांची, आदरणीय स्वर्गीय पिंगलाताई यांच्या भगिनी आमच्या असणाऱ्या मीराताई आहे की नाही, त्यांची सुद्धा अतिशय श्रोता असा असावा, लक्ष देऊन त्यांनी 7ही दिवस 1 दिवस न बुडवता सेवा त्यांनी या ठिकाणी श्रवण केलं. आमच्या मीराताईंनाही धन्यवाद. सर्व महिला मंडळी आहे, पुरुष मंडळी आहे, आमचे गोरख भाऊ आहेत, ही सगळी मंडळी प्रेमाची आहेत. आणि 7ही दिवस परिस्थिती, 1 दिवस थोडी पावसानं झाली थोडी फजिती, परंतु काही नाही, त्या फजितीला न जुमानता वरून पावसानं त्याचं काम केलं आणि आम्हीही आमचं काम केलं. आहो, उघडावं लागलं त्याला. कथा होईपर्यंत 2 तास 1.5 तास उघडला आणि गाडीत बसल्यानंतर पुन्हा सुरू झाला. त्याचप्रमाणे आजचा हा असणारा 7वा भाग श्रीमद भागवत पुराणाचा, ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो दाखवला जाणार आहे. आमचे ज्ञानाई कीर्तन स्टुडिओ आहे की नाही, बरोबर ना. आणखी एक चॅनल आहे माऊली जेऊरकर. दोनही चॅनलला त्यांचे यूट्यूबचे शूटिंग असतात आणि 90% आता ते महाराज मंडळीच्या सानिध्यात आहे. दररोज कीर्तनाची शूटिंग असते आणि सुंदर त्यांचा स्वभाव. आमचे परम मित्र, आम्ही त्यांना माऊलीच म्हणत असतो, आमचे बापू भाऊ, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत, कुठेही येत असतात. म्हणून त्यांनाही धन्यवाद. आणि 2-4 दिवसामध्ये आपली कथा त्या ठिकाणी दिसणार आहे की नाही.
ज्ञानाई कीर्तन स्टुडिओ या चॅनलवरती. त्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. म्हणजे आपल्याला महाराष्ट्रभर अनेक कीर्तनकाराची कीर्तन ते दररोज देत असतात. ते कीर्तन आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. म्हणून असो, आता आपण आपल्या कथेचा भाग बघणार आहोत. आज आता बरेचसा कथा भाग राहिलेला आहे. कारण मी अगोदरही सांगून गेलो, कारण 7 दिवसात श्रीमद भागवत कथा कधीच पूर्ण होऊ शकत नाही. वास्तविक आपल्या वाणीनं काय त्या भगवान परमात्म्याचं वर्णन करावं, परंतु जितकं शक्य होईल तितकं कथा भाग आपण बघण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून आज बराचसा भाग राहिलेला आहे. आता तास दीड तासामध्ये थोड्याशा भगवान परमात्म्याचा जन्म झालेला आहे, लीला सांगणार आहोत. आणि मग पुढे आपण गोवर्धनाची लीला थोडीशी बघणार आहोत. त्यानंतर भगवान परमात्म्याचं स्वयंवर आज त्या ठिकाणी रुक्मिणी मातेसोबत होणार आहे. सुंदर असं झाकी दर्शन आपण केलेलं आहे. म्हणून सर्वांनी फक्त तास दीड तास असं शांत चित्ताने श्रवण करा. त्यानंतर सुदामा चरित्र बघणार आहोत आणि या ठिकाणी ग्रंथाची फलश्रुती बघून आपण आजचा भाग संपवणार आहोत. म्हणून आता अर्ध्या मिनिटाचं संकीर्तन होईल आणि आपण आपल्या कथा भागाला सुरुवात करणार आहोत. श्री कृष्ण गोविंद हरे मुरा, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा, 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 हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. बोलिए भागवत महापुराण की जय. गोपाल कृष्ण भगवान की राधे जय. श्याम. काल भगवान परमात्म्याची जन्माची कथा आपण बघितली. भगवान परमात्म्याचं प्राकटीकरण झालेलं आहे. गोकुळामध्ये अतिशय आनंद झालेला आहे. तो भगवान परमात्मा येण्यानं या सृष्टीतील सर्व जीव मात्रांना अतिशय सुख प्राप्त होत असतं. दुःखाने त्रासलेल्या जीवांना त्या ठिकाणी आनंद प्राप्त होत असतो. आणि म्हणून त्या भगवान परमात्म्याचं प्राकटीकरण होत आहे. साधं एखाद्या कुळातील माणसाला बऱ्याच दिवसांना मुलगा झाल्यानंतर सगळ्या गावांना त्या ठिकाणी आनंद होतो. इथं तर जगाचा मालक गोकुळामध्ये त्या ठिकाणी अवतीर्ण होत आहेत. गोकुळामध्ये अतिशय आनंद उत्सव त्या ठिकाणी चालू आहे. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे, बाळ कृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी. त्या गोकुळामध्ये गुडिया तोरण सर्व गोकुळ सजलेलं आहे. पूर्ण गवळणीच्या मनामध्ये आनंद आहे. काल आपण आनंद घेतला आणि मग असणाऱ्या नंद बाबांनी ब्रह्मवृद्धांना बोलवून घेतलेला आहे. स्वस्ती वाचन त्या ठिकाणी केलेलं आहे. ओम स्वस्ती न इंद्रो वृद्धाश्रवा
स्वस्ति न पूषा विश्ववेदा स्वस्ति न नाक्षातो अरिष्टनेमी स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. आणि असं स्वस्ति वाचन त्या ठिकाणी केलेलं आहे. नंतर सर्व नंदबाबांना बधाई घेऊन येत आहेत. आणि पूर्वीपासूनची जी पद्धत आहे की आपल्या घरामध्ये आनंद झाल्यानंतर दान देण्याची परंपरा आहे. मग नंदबाबाने सर्व काही दान त्या ठिकाणी दिलेले आहे. मग काही गोदान दिलेले आहे, काही भूदान दिलेले आहे, काही सुवर्णदान त्या ठिकाणी केलेलं आहे. अतिशय आनंद त्या ठिकाणी गोकुळामध्ये आहे. त्याचप्रमाणे पुढे भगवान परमात्मा त्यांच्यावरती असणारे सर्व संस्कार त्या ठिकाणी होत आहे. आणि मग इकडे कंसाला ती जी माया वसुदेवानं नेली होती टोपलीत, त्यावेळेस ती माया तिकडे वसुदेवजी घेऊन गेले. आणि मग मायेनं आकांत सुरू केला. रडे माया करी आकांत नामा म्हणे उठती दूत. त्या मायेनं आकांत सुरू केलेला आहे असं म्हणतात. डिलिव्हरी झाल्यानंतर, प्रसूती झाल्यानंतर महिला माता मुलगा आहे का मुलगी हे सांगायचं कामच नाही राहत बाहेरच्या माणसांना. जास्त जोरात आवाज आला की समजून घ्यायचं मुलगी मुलगी फार जोरात जोरात रडते म्हटले. आणि मग ते मायेने आकांत केला, कंसाकडे देण्यात आलं. कंसाला वाटलं हा तर मुलगा होणार होता आणि काय झालं. आणि मग कंसाने बघितलं, म्हटले मुलगा असू की मुलगी असू, दुष्ट कंस. त्यानं घेतलं, जसे पहिले बाळ मारले होते 6 गरगर 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 भिंगवायचा आणि खाली आपटवायचा. घोरा गुरासारखे मुलं त्यानं मारले होते. दया नाही, राक्षसांना दया राहत नाही. म्हणून तो मायेला सुद्धा तसाच करू लागला. परंतु ती माया होती ती त्याच्या हातातून सटकन निसटून गेली, वरती गेली आणि त्याला आकाशवाणी करू लागली, सांगू लागली, अरे कंसा मला काय मारतो म्हटले, तुझा वैरी गोकुळात जन्माला आलेला आहे, आनंद उत्सव चालू आहे म्हटले, आता तू दिवस मोजायला लाग, तूच लागी वदीन उपजला मजा आधी, माझ्या अगोदर त्याने जन्म घेतलेला आहे. आणि मग त्या ठिकाणी कंस घाबरून गेला. आता काय करावं म्हटले, याला तर आपण बरेच दिवसापासून मारण्यासाठी षडयंत्र तयार केले, परंतु यानं काय हा आपल्याला सापडलाच नाही. परंतु आता लहान बालके म्हटली याला मारायला काय लागतं, म्हणून त्यानं सभा भरवली. आणि सभेमध्ये फरमान सोडलं, म्हटले जो कोणी ते छोटस बालक आहे 1, 2, 5 दिवसाचं, त्याला जो कोणी मारून येईल ना त्याला योग्य ते बक्षीस देण्यात येईल, तो मागेल ते बक्षीस देण्यात येईल. त्या ठिकाणी त्या असणाऱ्या, जसं आपला मंडप असा लबालब भरलेला आहे, गच्च भरलेला आहे, त्याप्रमाणे तिथेही त्याच्या सभा मंडपामध्ये सर्व मंडळी होती. आणि मग तिथं सुद्धा असणारी एक महिला उठली, म्हटले सांगा मला काय काम आहे. म्हटले गोकुळात जन्माला आलेले त्या बाळाला मारायचंय. कृष्ण नाव ठेवलेलं आहे त्याचं बाळाला मारायचं, आणि कशाला एवढा मोठा गाजा वाजा, मी तर सहज त्याला मारून येईल. चालेल. मग तो तिने विडा उचलला आहे की नाही, विडा उचलली म्हणतात. तिने सांगितलं मी मारते म्हटली त्याला. बरं, मग तिला सांगितलं
आणि मग ती पुतना निघाली. ती मनामध्ये शोधू लागली, कसं मारावं लागेल, काय करावं लागेल म्हटली याला मारण्यासाठी. एवढंच तर बालक आहे. बरोबर तिनं उपाययोजना, ती राक्षसी नव्हती, अकराळ विक्राळ तिचं रूप होतं, परंतु तिनं आता आपण रूप पालटू म्हटले. आणि मग रूप पालटून आपण आपल्या स्तनामध्ये हलहल विष भरू, त्या येवल्याच्या बाळकाला ते विष पाजू, म्हणजे बालक मरून जाईल, अशी तिनं मनामध्ये योजना आखली. आणि सकाळी निघाली. निघाल्यानंतर आली त्या नंदाच्या वाड्यामध्ये. त्या ठिकाणी साधू मुनीची तर लाईन लागली होती. प्रत्यक्ष भगवान परमात्मा शिवजी सुद्धा नंबर लावून उभे होते. जगाचं मालकाचं प्रकटीकरण झालेलं आहे. सर्व त्या ठिकाणी येऊ लागले, दर्शन घेऊ लागले. साधू संतांची लाईन लागली होती. हजारो वर्ष ज्यासाठी तप केले, यज्ञ याग केले, सर्व काही करून तो न मिळणारा भगवान, स्वप्नात सुद्धा न जाणारा भगवान आज गोकुळामध्ये अवतीर्ण झालेला आहे. आणि मग यशोदा मैयाने असणाऱ्या त्या बालकाला स्नान घालून झोपी लावलं होतं. आणि मग बालक झोपतात सकाळी स्नान केल्यानंतर, कारण स्नान घालणाऱ्या महिला फार जक्कड असतात. त्या बरोबर त्याला इतकं ताणतात स्प्रिंग सारखं, त्याला ऑटोमॅटिक आंघोळ करता करताच त्याचे डोळे लागतात. इथं भगवान परमात्मा निजलेला आहे. आणि मग ती आली, विचारू लागली, नंदाचा वाडा कुठे, कुठे नंदाचा वाडा. करता 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 ती नंद बाबाच्या वाड्यामध्ये आले. आणि मग यशोदा मैया बसलेली होती समोरच. ती राक्षस रूपात आली नव्हती बरं, तिला घाबरले असते सगळे. मग तिनं अगोदरच गोकुळात यायच्या अगोदर तिनं रूप बदललं होतं बरं. रूप कसं बदललं होतं, आता राक्षस तुम्ही एखाद्या फोटोमध्ये बघितलं असेल, अकराळ विक्राळ रूप असतं, जीभ काढलेली असते, दात लांबलेले असतात, केस विस्कटलेले असतात, है की नाही. परंतु तिनं काय केलं, आपलं रूप पालटलं. कसं रूप पालटलं तिनं, शृंगार केला. कसा शृंगार केला, लगा के गजरा, लगा के गजरा, पहन की साड़ी, चाल चले मतवाली, गोकुल में आ गई है, गोकुल में आ गई है, गोकुल में आ गई है. लगा के गजरा, पहन की साड़ी, चाल चले मतवाली, गोकुल में आ गई है, गोकुल में आ गई है, गोकुल में आ गई है. लगा के गजरा, गजरे लावले, पहन की साडी, सुंदर अशी साडी नेसली. आणि आपलं सगळं रूप पालटून ती नंदाच्या वाड्याकडे आली. आणि यशोदा मैयाला घर विचारत आली. यशोदा मैयाला विचारू लागली. यशोदा मैयानं दुरूनच बघितलं, म्हटले ओळखीची तर वाटत नाही, कोण आहे. ती आली, म्हटले यशोदे, सगळी माहिती काढून आली होती. ओळख लागे मला. म्हणे कोण तू, मी नाही ओळखलं, कधी बघितलंच नाही. म्हटले कशाला ओळखशील, मोठ्या घरामध्ये दिलं ना तुला. म्हटले तरी पण सांग, मला ओळखलं नाही. अगं मी तुझी नाही का, लांबच्या लांबच्या सख्या चुलत भावाच्या 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 नात्यातली आहे. म्हटले तू कधी माहेर मध्ये दिसली नाही. म्हटले त्याचं असं झालं यशोदे, मला माझ्या वडिलांनी लांब दिलं. म्हटले
एका मोठ्या इंजिनियरला तो लहानपणा म्हणजे बऱ्याच दिवसापासून अमेरिकेत राहत होता आणि लग्न झाल्यावर मलाही तिकडेच घेऊन गेला. कुठे येऊ देतो, कुणाच्या लग्नाला नाही, कार्याला नाही, खोटं बोलू लागली. त्याच्यामुळे मी कोणाच्याच लग्न कार्याला येत नाही. परंतु मला माहिती मिळाली, मी गावाकडे आली होती आणि बऱ्याच दिवसानंतर तुला मुलगा झाला. त्याच्यामुळे मला असं वाटलं जावं हिचा मुलगा बघून भेटून. यशोदेला शंका येऊ लागली, कारण वार्धक्यात त्या ठिकाणी मुलगा झाला बऱ्याच दिवसानंतर. ती म्हटली हिला असं मुलगा, बरं बरं म्हटले बघायला काही हरकत नाही, पण जाऊ दे थोडस बस. तो झोपलेला आहे, भगवान परमात्मा झोपलेला आहे. ती म्हटली मी त्याला घेते ना. नाही नाही म्हटले, झोपलेला आहे तो. इकडे भगवान परमात्मा, त्याला सगळं कळतं. तो झोपलेला होता. तो म्हटले कशाचं झोप, शहाणा दुकानदार बोनीचं गिराईक कधीच वाया जाऊ देत नाही म्हटले, है की नाही, दुकानदारीमध्ये. आणि आपल्या जन्मानंतर हे पहिलेच गिराईक आहे, बोनीचं गिराईक, याला सोडायचं नाही. भगवंताला कळालं होतं, भगवंताने सांगितलं, लगेच रुंदन करायला सुरू केली. ती म्हटली ना तू झोपला होता, बघ बरं रडतोय. यशोदा मायाला सांगितलं थांब थांब मी त्याला काढून घेते. आणि मग पुढं आणल्यानंतर ती विषाचं विष भरून आली होती आपल्या स्तनामध्ये. आणि मग तिनं त्या बळजबरीनं भगवान परमात्म्याला, कृष्णाला मांडीवरती घेतलं आणि आपल्या विषयाचं स्तनपान करू लागली. यशोदे नको नको म्हणती तरी ती ऐकत नाही. अमृत आहे म्हटले. आणि मग त्याला विषयाचं स्तनपान करायला सुरू केलं. आणि मग स्तनपान करत असताना भगवान परमात्म्यानं जशी 15 HP ची मोटर जशी लागते ना, सर 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 सगळं पहिलं विष पिऊन टाकलं. कारण तो भगवान परमात्मा समुद्र मंथनाच्या वेळेस सगळे एकच आहे, देवाचे अवतार आहे की. भगवान शंकराने विष पिलं त्याचप्रमाणे सन 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 पहिलं विष पिऊन टाकलं. आणि मग तिचे पंचप्राण ओढायला ज्या वेळेस सुरुवात केली, मग मात्र ती आस्तव्यस्त व्हायला लागली. आणि मग ती कासावीस करू लागली, उठली, लागली आरडत पळायला, सोड सोड. आणि जेव्हा ती घरातून बाहेर निघाली, तिचा आकराळ विकराळ रूप बाहेर पडलं. पण भगवान परमात्मा म्हणतो मी एक तर मी कोणाच्याच वाट्याला जात नाही, आणि ज्याच्या वाट्याला गेलो त्याला सोडत नाही. आता कशाला सोडतो. आणि मग भगवान परमात्म्यानं तिचं सगळं पंचप्राण, मग ती आकराळ विकराळ रूप घेऊन बाहेर पळू लागली, गावाच्या बाहेर गेली. धाड दिशी तिचं शरीर खाली पडलं. आणि मग भगवान परमात्माने तिला तिचे सगळे पंचप्राण खेचले, मरेपर्यंत त्या ठिकाणी सोडलं नाही. भगवान परमात्म्याने सगळ्यात पहिला वध केला असेल तो पुतनेचा वध त्या ठिकाणी केला. इतकं लंब तिचं शरीर होतं, तिला पेटवण्यासाठी तुकडे तुकडे करून सुद्धा पेटल्या जाईल इतकी भगवान परमात्मा तिच्यावरती खेळत होते. असं सांगतात शिड्या लावून भगवान परमात्म्याला काढावं लागलं. म्हणून सगळ्यात प्रथम त्या ठिकाणी पुतनेचा भगवान परमात्म्यानं उद्धार केला. त्यानंतर एक एक प्लॅन कंस आखत होता. महाबळ भट नावाचा ब्राह्मण त्या ठिकाणी, इकडे गर्गाचार्यानं सुंदर असं भविष्य सांगितलं होतं की सगळं व्यवस्थित आहे, जगाचा मालक तुमच्या पोटी आलेला आहे. हे सगळं जरी झालेलं असताना तो आला. त्यानं कंसाच्या वाड्यात विडा उचलला. म्हटले मी करतो म्हटले त्याचं काय करायचं. त्याच्या आईवडिलांना उलट पालट सांगतो, बरोबर त्याचा कार्यक्रम करतो. तोही आला, वाड्यामध्ये आला, विचारत विचारत आला पुतण्यासारखा. आणि मग महिला मंडळीची फार श्रद्धा असते. कोणी बाबा आले, मग ते गोंधू असू का चांगले असू, बाबा बाबा माझं भविष्य सांगा, माझ्या मुलाचं भविष्य सांगा. बाबांनी काय केलेलं असतं, मागच्या गल्लीत सगळी तुमची माहिती काढून आलेला असतं. यांचं काय कुठं, यांना भाऊ किती, यांना बहिणी किती, त्या मागच्या गल्लीतून सगळी माहिती घेऊन येतो.
बरोबर हिच्या घरी आल्यानंतर सांगतो, माय दाखव तुझा हात. हा, तू फार सच्च्या मनाची आहे बरं माय, पण तुझं कोणी मानावर घेत नाही. ती म्हणते बरोबर बाबा, बरोबर बाबा. अगं तू फार काम करती, कष्टाळू आहेस, पण तुझ्या कष्टाचं कोणालाच काही पडलेलं नाही. ती म्हणते बरोबर बाबा, बरोबर बाबा. मग हा बाबा तुला आशीर्वाद देऊन जाणार आहे. फार भाग्यवान आहे तू, तुझं लवकरच कल्याण होणार आहे. शनिवारी काळं वस्त्र घालू नको, उलट पालट सांगतो, असं तसं सांगतो, आणि मला काहीच नको. परंतु चाललो मी तिकडे, मडीला चाललो, इकडे चाललो, तिकडे चाललो. त्यासाठी 5 किलो साखर दे, 10 किलो तांदूळ दे, आणि असं लुबडून घेतो. काय होत, आणि लुबाडून बरोबर निघून जातो. तसं यशोदा मायाला वाटलं हा लुबाडूच होता. तो आला वरती, खेळतय का ताडपत्री काढणार, आणि मग तिला सांगू लागला, काय हा मूळ नक्षत्रावर मुलगा जन्माला आला. ती म्हटले गर्गाचार्यानं तर चांगलं सांगितलं. म्हटले त्याला काय कळतं, तो माझ्या हाताखाली शिकला. उलट पालट बोलू लागला. एक काम करा, तुमच्या कुळाचा नाश करणार आहे म्हटल्या, याच तुम्ही कर मानू नका. याला जर लहानपणीच तुम्ही मारलं नाही तर हा पुढे फार विचित्र काम करेल. म्हटले काय करा, काहीच नाही, याला डायरेक्ट खड्ड्यात पुरून टाका. म्हटले गावाच्या बाहेर एक खड्डा करा, खड्ड्यात पुरून टाका. उलट पालट सांगू लागला भगवान परमात्माने. असं का, बर आता जा वापस, तू कसा जातो. असं सांगून उलट पालट सांगून परतीला निघाला, आणि मग त्याचा परतीचा प्रवास फार आनंदाचा झाला. भगवान परमात्मा आहे, त्याला काय आवश्यक आहे. जागेवरूनच त्या ठिकाणी सगळ्या घरातल्या भांड्याला ऑर्डर दिली. घरातले लाटणे, बेलणे, वराटे, पाटे सगळे उठून त्याला धप 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 मार देऊ लागले. पळायला लागला, बाजा आडव्या झाल्या. आणि मग त्या ब्राह्मण बाबाची असणारा तो कोटा होता, त्या मावळ भट्टाची अशी अवकाळा झाली. जानवे तुटले, पंचांग फाटले, धोतर गळाले, टिंब टिंबचे धोतर सुद्धा गळून गेलं. इतकी अवकाळा त्याची झाली. म्हणून तो भगवान परमात्म्यानं अशा अनेक राक्षसांचा त्या ठिकाणी नाश केलेला आहे. लहानपणीच, आता आपल्याला वेळ कमी आहे, थोडासा फास्ट चालतो, बऱ्याचशा राक्षसांचा त्यांनी नाश केलेला आहे, निपात केलेला आहे. काग बगरिठा मारिले बालपणी, अवघी दैत्य खानी बुडविले. आणि मग तो भगवान परमात्मा लहानाचा मोठा होऊ लागला. करता करता तो भगवान परमात्मा रांगू लागला. कसा रांगू लागला, तळवे तळात टेकित, डाव्या गुडघ्याने रांगत, रंगनी रंगनाथ तो मैं देखी लागे से, रंगनी रंगनाथ तो मैं देखी लागे से, रंगनी रंगनाथ तो मैं देखी लागे, रंगनी रंगनाथ तो मैं देखी लागे. गवळण जसवंती पै सांगे, जसवंती पै सांगे, कृष्णाची मागे, कृष्णाची मागे. येणे येणे ओजरी रंग नवनीत माझे बक्षिले, येणे येणे ओजरी रंगे नवनीत माझे बक्षिले. तळवे तळात टेकित, डावे गुडघ्याने रांगत, रंगनी रंगनाथ तो मैं देखी लागे से, रंगनी रंगनाथ तो मैं देखी लागे से, रंगनी रंगनाथ तो मैं देखी लागे, रंगनी रंगनाथ तो मैं देखी लागे. आणि मग तो भगवान परमात्मा तळवे तळ हाताने त्या ठिकाणी रांगू लागला. आणि मग यशोदा मैयाला खूप आनंद वाटायचा, आपलं बालक जसं जसं मोठं होतंय. आणि भगवान परमात्मा थोडीशी मोठे झाल्यानंतर खोड्या करू लागले.
अनेक अनेक खोड्या भगवान परमात्मा करू लागले. मग भगवान परमात्म्याने बऱ्याचशा असणाऱ्या त्या गवळणीची खोडी काढावी आणि त्या गवळणीनं काय करायचं, गाराने यशोदा मातेकडे सांगायचं. एक गवळण यशोदा मैयाच्या समोर भगवान परमात्म्याला बोलून गेली. भगवान परमात्म्याने सांगितलं, पेंद्या हिचा घर नंबर घे म्हटलं, आता हिचा उद्या कार्यक्रम लावू आपण, है की नाही? काय केलं भगवान परमात्म्यानं, ती बोलल्यामुळे भगवान परमात्म्यानं एक दिवस असणारी ती आपल्या शयना आसनामध्ये म्हणजे घरी झोपलेली असताना पतीची दाढी, कारण पूर्वी गवळ्यांच्या मोठ्या मोठ्या दाढ्या असायच्या लांबलचक, आणि महिलांच्या सुद्धा लांबलचक वेण्या असायच्या. आता ते बरेचसे प्रकार कमी झाले. गवळ्यांनीही दाढ्या काढून टाकल्या आणि गवळणीनं बरचसं पार्लर मध्ये कटिंग करून आल्या त्या. असं सांगतं शास्त्र, जितके लंबे केस तितकं पतीचं आयुष्य जास्त, है की नाही? म्हणून त्या गवळणीची वेणी ही लांब होती, गवळ्याची दाढी ही लांब होती, आणि याने बरोबर हळूसकून जाऊन त्यांची गाठ मारून दिली. गाठ मारल्यानंतर इकडे ते झोपलेले आहे आणि बरोबर पहाटे 4:30-5 वाजले. मग गवळ्यालाही काम असायचं, कारण गाईचं दोहन करायचं, गवळणीला सुद्धा सडा सामर्जन, गाईंचं शेण काढणे, हे सगळे काम असायचे. अगदी पहाटे 5ला म्हणजे 5ला उठायचीच, आहे की नाही? म्हणून दोघेही सोबत उठायचे. तितक्यामध्ये अगोदर गवळण उठली. गवळण उठल्याबरोबर दाढी वेणीची गाठ होती, त्याच्या दाढीला झटका बसला आणि त्याला राग आला. म्हटले, काय करतेस? पुरावाई याला सुद्धा. महाराज सांगतात, तो गवळी म्हणतो, मस्त होऊन या मातली धांगडी, करी ओढाओढी मज लागी. मस्त झाली म्हटले, मातल्यासारखी करायला लागली. कशाला माझी दाढी ओढते? तिने सांगितलं, मी नाही दाढी ओढली, तुम्हीच म्हातारपणाला मूर्ख झाले, माझी वेणी तुम्ही ओढता. आणि मग दोघांनी बघितलं तर काय, हा तिला म्हणू लागला, कशाला मारली गाठ? ती म्हटली, मी कशाला मारू, तुम्हीच मारली असेल. दोघात भांडण सुरू झालं. म्हटले, जाऊ दे, आता जे झालं ते झालं, कोणी काही केलं असं सांगता येणार नाही. आता जनलिंदा नेमकं कोणाला बोलावं तरी कसं? हा म्हटले, एक काम कर, होय, पाठीमाग किचन रूम मधून काहीतरी कापायला घेऊन ये जा. दररोज असा ऑर्डर सोडायचा, पूर्वीच सांगतो मी, आता ऑर्डर सोडायची धमक नाही. आता हा पहाटे उठतो, ही पाणी तापून घेतो, याचा चहाही बनवून घेतो, आणि 1 कप एक्स्ट्रा तिच्या नावचा बनवून तिच्या जवळ देतो. मग ती झोपेतून जांभळ्या देतो, उठती ना. फार बोर झाले. कशामुळे? फार बोर सिरियल बघितली म्हटली, मला फार कंटाळा आला. आतासा गवळी, पण तू तसा नव्हता. त्यानं ऑर्डर सोडली. म्हटले, जा काहीतरी घेऊन ये दाढी कापायला. ते पुन्हा झटका, अरे म्हटले, एकाला जाता येत नाही ना, आता सगळे काम जोडीनाच आहे ना, चला तुम्ही मी माझ्यासोबत. दोघेही गेले. कापण्यासाठी धारदार शस्त्र आणून बघितलं, परंतु ती भगवान परमात्म्यानं मारलेली गाठ आहे. सध्या आपल्या गावातल्या एखाद्या ब्राह्मण बुवानं मारलेली गाठ सुटत नाही ती कोर्टाशिवाय, आहे की नाही? बराच खर्च तिला येतो. तेव्हा ती तर जगन्नियता भगवान परमात्म्यानं मारलेली गाठ होती, ती कशी सुटेल? म्हणून गाठ सुटे ना. त्यांनी जाळण्याचा प्रयत्न केला, जाळल्या जाईना. मग करायचं काय? लाज वाटायला लागली. पण आता काय पर्याय? इकडे असे गल्लीत राहायचे ते सगळे गाव. अरे सगळे म्हटले, हा आपला गवळी कावर जागा झाला नाही, काही कमी जास्त तर नाही. बाहेरून आवाज देऊ लागले. म्हटले, उठ उठ. ते म्हटले, कसा? दरवाजा उघड. म्हटले, कसा उघडू?
लाज वाटते. काय झालं? मग सगळी गल्ली जमा झाली. दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यानंतर सगळ्यांनी पाहिलं. म्हटले अरे काय तुम्हाला लाजा वाटता का? तुमचं हे मस्करी करण्याचं वय आहे का? म्हटले म्हातारे झाले ना पार. म्हटले मस्करी नाही केली. कसं झालं काहीच कळलं नाही. तितक्यात एक म्हातारी गवळण आली. तिनं असं बघितलं. म्हणजे मग ती म्हटली का ग बाई, तू त्या नंदबाबाच्या पोराला काही वाईट साईड बोलली होती का? म्हटले हा मी तर परवा दम देऊन आले, त्याच काय मी. म्हटले मग आता करायचं का? जा म्हटले, त्याच्याशिवाय जमणार नाही ते. आता मग वरात निघाल्यानंतर गावात पोरं प्रत्येक ह्या काळात विचित्र आणि त्याही काळात असायचं. आता ही वरात न्यायची तिथं. एरवी वरातीमध्ये नवरदेव पुढा असतो, नवरी पाठीमाग असते आहे की नाही. परंतु इथं उलट झालं. ही वरात कारण तिची वेणी नेची दाढी, इथं नवरी पुढे नवरदेव माग. बर त्या काळात असं काही पाहिलं जात नव्हतं नवरदेव नवरीचा जोडा. आता बरेचसे इंचावर मोजतात. आता बरीचशी जिरली म्हणा इंच मोजता मोजता. पण इतक्याच इंचीची आमची उंची सोबत पाहिजे सारखी. त्यावेळेस काही नाही, आजोबा पंजोबा बाप बघून आला, झालं झालं झालं. आता त्यांची जोडी अशी होती, गवळण होती 5.5-6 फूट आणि गवळी होता 3-3.5 फूट. मग त्याला अशी वर दाढी धरावं लागेल. गवळण गरगर गिरक्या मारी आणि गवळी वर दाढी. सगळा गल्लीत हुरे हुरे हुरे. आणि मग भगवान परमात्म्याकडे गेले. यशोदेला सांगू लागले. भगवान परमात्मा अगोदर म्हणे मी नाही केलं. अरे म्हटले तूच केलं असेल आणि म्हणे मला बोलशील का पुन्हा असे. म्हणून भगवान परमात्म्याने ती गाठ सोडली. अशा अनेक खोड्या भगवान परमात्म्याने केलेल्या आहे. आपण सकाळपर्यंत जरी बघितल्या, परंतु भगवान परमात्म्याच्या खोड्या संपणार नाही. भगवान परमात्मा मग फार खोड्या करू लागले. खोड्या करता करता जास्तच त्रास वाढू लागला. गाराणी येऊ लागले. कोण काय सगळे गाराणे आल्यानंतर मग सांगितलं आता तू इथं राहू नको, तू शाळेत जा म्हटले. त्या काळची शाळा म्हणजे गाई गुरं जा म्हटले रानात वळायला. आणि मग भगवान परमात्मा गाई असणारे मित्र सवंगडी घेऊन वनामध्ये निघालेले आहे. तिथं सुद्धा शांत बसले नाही. तिथं सुद्धा अनेक प्रकारचे खेळ खेळू लागले. सर्व गोपाळ जमा केले. त्या गोपाळांना विचारलं का रे तुमचे तर उभे राहिल्या जोकांडे चालले. म्हटले काही खायला भेटत नाही का? म्हटले नाही ना. मग एवढं दूध निघतंय जातं कुठे? म्हटले ते जातं डेअरीला. दूध जातं डेअरीला आणि ताक आमच्या डेअरीला. ते ताकाचं पाणी आम्हाला आहे, दूध नाही. अरे आपलाच माल असून तो कुठे जातो? तो मथुरेला जातो म्हटले. आणि मथुरेला जाऊन ते राक्षस ते विकत घेऊन फार उन्मत्त झाले म्हटले. त्यांच्या तब्येती बघा ना आपल्या अशा झाल्या. मग घरचे आम्हाला देऊ देत नाही. सगळं ओरिजिनल दूध तिकडे डेअरीला आणि बादल्या खांगाळलेलं दूध घरी राहतं म्हटले. छान. मग आता कशी सुधारायचे? भगवान परमात्म्यानं सांगितले आशे देत नाही ना आपण यांच्यात आपल्यातच चोऱ्या करायच्या. त्याला चोर म्हणताच येणार नाही. आणि मग भगवान परमात्मा चोऱ्या करू लागले. दही दूध लोणी चोरायचं आणि असणाऱ्या त्या गवळ्यांना खाऊ घालायचं. मग शेतात गेले, तिथंही शांत बसले नाही. त्या भगवान परमात्म्यानं गायीची सेवा केली बरं का. 9 लाख गायी होत्या नंदबाबाच्या. एवढ्या गायांची भगवान परमात्म्यानं सेवा केली. हा तुमच्या आमच्यासाठी एक संदेश आहे. जगन्नियत भगवान परमात्म्यानं सुद्धा गोसेवा केली. तुम्ही सुद्धा तुमच्या आमच्या जीवनामध्ये थोडीशी गोसेवा. आपण शेतकरी वर्ग आहात, काय फरक पडत नाही एक गाय पाळल्यानं. नसल पाळता येते एखाद्याची गोशाळा असेल तिथं नेऊन घाला. परंतु कसायाच्या दाराला त्या गाईला बांधू नका. आपल्याला आईला जर दूध नाही आलं तर दुसरं कोणा पाजलं असेल? गाईचं दूध असतं बरं का. मग बुद्धी तेज राहत असते. शुद्ध गावरान गाई. परंतु आपण आपलं ते गावरान पशुधन गेलं. तुमच्याकडे भरपूर आहे.
जंगल असल्या कारणाने प्रत्येकाच्या दारात 2-2, 4-4 गायी आहे. मला आनंद वाटतो, अभिमान वाटतो. आणि मी सांगतो म्हणजे माझ्याकडे सुद्धा आहे 1-2, जास्त नाही पण 1-2 आहे गायी गावरान. सेवा म्हणून पाळलीच पाहिजे. अहो अमृतच आहे ते. त्या भगवान परमात्म्यानं त्या गायीची सेवा केली म्हणजे तुम्हाला आम्हाला संदेश दिला. तोच भारत आहे. त्याच देशामध्ये हजारो गायीची कत्तल त्या ठिकाणी होते. बरं झालं सरकारनं गोहत्या बंदी केली आणि गायीला त्या ठिकाणी चांगला दर्जा त्या ठिकाणी प्राप्त करून दिला. म्हणून सरकारचे एकदा आभार मानावा लागेल. कारण या देशाची गाय जगली तर हा देश जगेल. गावरानी गोवंश संपत चाललेला आहे. तुम्ही आपण दूध पितो. तुमच्या काळामध्ये शुगर नावाचा रोग कधी ऐकला होता का? 99% शुगर नावाचा रोग त्या जर्सी गाईच्या दुधापासून आला. एक तर इतकं पातळ असतं ते, त्याच्यात कोणतंच विटामिन राहत नाही. आणि त्या दुधापासून अनेक रोग जडले. तिची निर्मितीच कशापासून झालेली आहे? तिचं तोंड कसं दिसतं डुकरासारखं. ते आपण बाहेरून इंजेक्शन मागवतो आणि ती डुकराची उत्पत्ती तिचा चेहराच तसा आहे ना. म्हणून तिचं दूध खाऊन आपण काय त्या ठिकाणी पवित्र होणार आहे? बाहेरचं दूध सगळं भेसळयुक्त, त्याच्यातही पावडर मिक्स. आणि या सगळ्या अशुद्ध दुधामुळे तुम्हाला शुगर नावाचा रोग त्या ठिकाणी प्राप्त झाला. गावरान काहीच राहिलं नाही. बोलू द्या मला थोडस 1 मिनिट. आता आलं प्रबोधनात म्हणून. तुम्हाला जुन्या लोकांना ऍसिडिटी नावाचा रोग होता कधी? पित्त. कशाचे पित्त? पोट काही टायमाला व्यवस्थित भरत नव्हतं. मग पित्त हा रोग आला कशामुळे? आता आपल्या सुविधा निघल्या. कुकर. पूर्वी त्या चुलीवरती ते भांड लावल्या जायचं. बरं तुमच्या काळात सगळं तांब पितळ होतं. आता आमच्या काळात हे इंग्रजांना आणलं नाही आम्हाला आयुष्य कमी करायसाठी धातू, तो म्हणजे जर्मल. ॲल्युमिनियम हे इंग्रजांना आणलं भारतात. हे आपलं भारतीय नाही. आपल्याकडे सोनं होतं तितकं. त्याच्यानंतर तांब पितळ होतं. तांब्या पितळाच्या भांड्यामध्ये जेवण केल्यानं तुम्हाला हे ऍसिडिटी हे रोग होत नाही. पण ती इंग्रजांना आपलं आयुष्य कमी व्हावं म्हणून ते आणलं, बाहेरून मागवलं. आणि मग ते आणलं आणि मग त्याच्यात आपण ते शिजून खाऊ लागलो. ते कुकर. डाळ आपण चुलीवरती जाळ लावून ती शिजल्या जाते आणि कुकरमध्ये शिजल्याने जात ती फुटल्या जाते. तिची हवा दाबून असं तिला फोडल्या जातं गरम मध्ये एकदम. ते तसंच पोटात जातं आणि पोटात बी फुगायला लागतं. मग उकळ्या आणतं आणि त्याच्यापासून ऍसिड तयार होतं. मग ऍसिडिटी. म्हणून गावरान त्या ठिकाणी राहिलं नाही. गावरान गाईचं शुद्ध दूध तुम्ही पिले तुम्हाला कुठल्याच प्रकारची बाधा होणार नाही. म्हणून 100-100 वर्ष वय होऊन सुद्धा टकाटक माणसं राहायचे. काय असायचं तेव्हा? 1-1 लिटर दूध कच्चं पिऊन घ्यायचे. म्हणून तब्येत राहायची. मला भगवान परमात्म्यानं सुद्धा गाईची सेवा केली. आपला विषय फाटा फुटेल. आपल्याला वेळ कमी आहे. आणि मग करता करता सगळं त्यांचं असणारं गोकुळवासियांचं जो व्यवसाय होता तो गोधनावरती म्हणजे गायीवरती व्यवसाय होता. आणि पाऊस पाणी चांगलं पडावं म्हणून त्या गोकुळामध्ये नंदबाबांनी ते पारंपरिक पद्धतीने इंद्राचा त्या ठिकाणी इंद्रयाग करायचे. इंद्राला त्या ठिकाणी 56 भोग त्या ठिकाणी द्यायचे. एक दिवस सगळी तयारी बघितली भगवंतानं त्याची सवंगड्यांनी. म्हटले बाबा कशाची तयारी, कशाची पूजा आहे? म्हटल्या अरे बाळा ही इंद्राची पूजा आहे. म्हटले तो पाऊस पाडतो, ती देवता आहे म्हटली ती आपली. त्याच्यामुळे त्यांची दरवर्षी त्याला भोग द्यावा लागतो. 56 प्रकारचे भोग द्यावा लागतो. त्याचं पूजन करावं लागतं, यज्ञ करावा लागतो. भगवान म्हटले कशाचं? त्याचं कामच आहे ते. तो या सजीव सृष्टीच्या भगवंताच्या मंत्रिमंडळामधला मंत्री आहे म्हटले. वरुण राजानं त्यानं पाणी पाडावंच लागतं. त्याला कामगिरी दिलेली आहे. इंद्र राजा आहे, त्याला ते प्रजेचं रक्षण करणं आहे. त्याचं काय? तो काय नवल करतो म्हटलं. त्याचं कर्तव्य म्हटले. मग अहो खरं आपल्याला पालन पोषण कोण करतं? नंद बाबाच्या डोक्यात तो सांगू लागला. तिथं सर्व बुजुर्ग मंडळी बसलेली होते. म्हटले का? म्हणे आपला व्यवसाय काय? म्हटले गाईचा. मग गाया चरतात कुठे?
म्हणे पर्वतावर, गोवर्धन पर्वताच्या आजूबाजूला. मग चरतात तिथं, गवत तिथं खातात, मग त्या दूध देतात आणि त्यापासून आपला व्यवसाय चालतो, आपला उदरनिर्वाह चालतो. खऱ्या अर्थाने आपल्यावरती उपकार ते गोवर्धन राजाचे म्हटले, गोवर्धन पर्वताचे. आणि काय इंद्राला तुम्ही देत बसले, बंद करा म्हटले. त्याच्यात काही शहाणे म्हणे, अरे बाबा वडलो पारजीत आलं, तू कुठं मध्ये फाटा फोडतो, तू असं काही करू नको. त्यांनी सांगितलं काहीच नाही, बंद म्हणजे बंद. सगळ्याला समजून सांगितलं. आता आपण गोवर्धनाला त्या ठिकाणी पूजा करू. ते सगळं पूजेचं साहित्य इकडं घेतलेलं होतं आणि ते सगळं पूजेचं साहित्य आणि सगळं 56 भोग, चला म्हटले आपण गोवर्धन राजाची पूजा करू, तोच आपल्याला भरण पोषण करतो. गोकुळाला, वृंदावनाला. आणि मग ते त्या ठिकाणी गोवर्धननाथाकडे गेले आणि तो असणारा पर्वतराज त्याचं त्या ठिकाणी यज्ञपूजा करायला सुरुवात केली. यज्ञपूजा सुरुवात करायला गेली, 56 भोग दिले. म्हटले इंद्र प्रगट होतो, आता इथं कोण प्रगट होणार आहे. म्हटले इथं सुद्धा गोवर्धनाला मी प्रगट करतो. म्हटले भगवान परमात्म्यानं गोवर्धनामध्येच प्रवेश केला आणि गोवर्धन भगवान त्या ठिकाणी प्रगट त्या ठिकाणी झाले. गोवर्धन भगवान प्रगट झाल्यानंतर लोक म्हटले आता तुझ्यासारखाच दिसतो. आणि मग सर्वांना दर्शन दिलं, आशीर्वाद दिला. हे सगळं झाल्यानंतर ही सगळी पूजा चालली आहे, सगळं यथा सांग चाललंय. आता तिकडे इंद्रानं बघितलं, आजचा दिवस तर यांचा पूजेचा होता. मग यज्ञ पूजा आपल्याला 56 प्रकारचे भोग देत होते आणि मग का दिले नाही. आणि बघितलं, अरे बाप, यांनी तर आपलं कॅन्सल केलं. म्हटले आपला करार कॅन्सल केला आणि तिकडे गोवर्धननाथाला त्यांनी चालू केलं. राग आला इंद्राला, मी राजा असून मला भोग नाही. बघा म्हणे तुमची कशी हाल करतो, नियम बदलता काय. आणि मग वरुणाला ऑर्डर दिली. म्हटले ए वरुणा चाल, दो बरसायचं. म्हटले आता बरसला ना 2-3 दिवसापूर्वी, लय नुकसान केले. आणि याच्यामध्ये भरकटतो तो माझा गोर गरीब शेतकरी हो, कोणत्याच बाजूने त्याला सुख नाही. सगळ्या गोष्टी मागल्या आणि त्याच्या शेतमालाला एक तर भाव नाही. बरं झालं प्रत्येक शेतकऱ्याने एक मुलगा बाहेर पाठवला. बरं झालं. का बरं पाठवतो, 10-20 एकर शेती असूनही आपलं पोट भरत नाही. त्याच्या माग शेतमालाला भाव नाही, बियाणा खताचे भाव वाढले. आणि हे सगळं असताना हा बळीराजा असणारा, बळीराजावरती वरुण राजाची कृपा अवकृपा होते. एक तर पडत नाही ना असा पडतो. सगळं होतं नव्हतं. अर्धा महाराष्ट्र मात्र पाण्यात आहे. कुणाची गुरं वाहिले, कुणाची माणसं वाहिले. फार बिकट परिस्थिती आहे शेतकऱ्याची. म्हणून भगवान परमात्म्याला सुद्धा विनंती आहे, बळीराजावर अशी अवकृपा होऊ देऊ नको रे बाबा. शेतकरी आता मातीत गेल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्या इंद्राला राग आला. म्हटले माझा अपमान करता काय, बघतो तुम्हाला. आणि मग त्यांनी धो बरसायला सुरुवात केली. सगळं यांचं वाहून टाका म्हटले. गोकुळामध्ये प्राणी सगळ्यांच्या नाका तोंडात पाणी गेलं पाहिजे, इतका पाऊस पडा, इतका पाऊस पडा. करता 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 ते तो सगळे तिकडे गोवर्धनाकडे, सगळ्या गायी वासरो, सगळा गाव त्या ठिकाणी. आणि इकडे तर इतकं पाणी वाढत चाललं, वरुण राजा थांबायला तयार नाही. आता काय करायचं. आणि मग सगळ्याला कळालं की आता हा प्रलय काळ. म्हटले हा पाऊस, आता याच्यात कोण वाचणार, कोण पुण्यवान, बुडणार की काय, पृथ्वी बुडणार की काय. असा सर 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 आवाज यायचा वाऱ्याचा. धो प्रकारचा पाऊस पडू लागला. हे सगळं काही असताना सगळे अस्ताव्यस्त झाले. आणि मग ते फेट्यावाले म्हातारे माणसं पुढे आले आणि कपळाला असे हात लावून म्हणू लागले, कुठे ते पोरग, आम्ही म्हणालो होतो, आम्ही काय उन्हाने डवळे झालो का, आम्ही म्हणत होतो बदलू नका रे, बदल करू नका रे, ऐकत नाही. आता घ्या मरा म्हटले. आता तो आपल्याला वाचित होता, आपल्याला कोण वाचवणार. सगळीकडे गाय वासरं सगळे थरथर थरथर करू लागले. वरुण राजा थांबायला नाही, तयार नाही. वारा सुटला. हा सगळा प्रकार बघत होता. आता सगळे भगवान परमात्म्याकडे बोलू लागले, पाहू लागले. म्हटले आता करायचं काय. त्यावेळेस भगवान परमात्म्याने सांगितलं घाबरायचं नाही.
आपली श्रद्धा त्या गोवर्धन नाथावर आहे ना. म्हटलं मग तोच आपलं रक्षण करेल. कसं करेल? आता या पावसापासून कसं वाचायचं? त्यावेळेस सांगितलं काही नाही, आपण गोवर्धन नाथाचाच आश्रय घेऊन त्याच्या खाली आपलं पूर्ण गोकुळ गाव, सगळे गावातील माणसं, गायी, भक्त सगळे आपण त्याच्या खाली घेऊ म्हटले. ते काही एखादं 10-20 किलोचं मुरमुऱ्याचं पोत आहे का उचलायला? भगवान परमात्मा म्हणे करा प्रयत्न, मी आहे. आणि मग भगवान परमात्म्यानं गोवर्धन नाथाला विनंती केली आणि आल्हाद असणारा तो गोवर्धन पर्वत उचलला. बोलिये गोवर्धन भगवान की जय. आणि मग तो गोवर्धन पर्वत उचलला. सगळ्या गोपाळांनी काठ्या लावून धरल्या. म्हातारे गोपाळ उभे आहे. सगळ्या असणाऱ्या त्या पर्वताखाली सगळ्या गायी, वासरं, गाव सगळ्यांची त्या ठिकाणी व्यवस्था केली. सगळ्या आनंदानं पावसाचा आणि वाऱ्याचा त्रास त्यांना कमी झाला आणि सगळ्यांनी काठ्या लावल्या. प्रत्येकाला असं वाटायचं मीच पर्वत उचलतो. भगवंतानं काहीच नाही केलं. आपला देवडाचरणी म्हणजे एक वाकडा पाय केला, अशी करंगुळी लावली. मोठ्या माणसाचं असं काम असतं म्हणतात लोक, परंतु ती करंगळी महत्वाची असते आहे की नाही. त्याच्या वाजनानं हे चालू असतं आहे की नाही. आता ही शहाणी माणसांनी फक्त मंडप मांडल्या 2च पत्रवाळ्या उचलायच्या राहत. त्यांनी 2 उचलल्या म्हणजे लोकांना हार बाप त्यांनी उचलली, आपण उचला असंसाठी काम राहतं. इथं भगवंतानं करंगळी लावल्यानंतर तिथंही होतच. जसं एकमेकात आपसात चर्चा, त्याच्यात सगळे गोपाळ म्हणू लागले. त्यांनी अशा काठ्या लावून धरलेल्या होत्या. त्यांना वाटतं आपल्या काठ्यावर असं दम रोखून काठ्या लावल्या. त्यातले त्यात त्यांची चर्चा झाली. म्हणे बघा सगळ्यात पुढं मोठेपणा घ्यायला ये. उगा आपण चांगल्या निब्बर काठ्या लावल्या म्हणून पर्वत वर तरंगला आणि हे काय म्हटलं नाटकासारखी करंगळी लावून धरली. वाकडा तिकडा पाय इकडे बघतो, इकडे हसतो, सगळीकडे लक्ष आहे. नुसतं करंगळीवर काय पर्वत राहील का? काय मोठेपणा करतो, काय उपकार करतो. आणि मित्र सखे एकमेकाला काही सोडत नाही. म्हटले काय मोठेपणा लावला? भगवान म्हणे मी माझा हात काढून देतो, तुम्ही लावा, तुमच्या काठ्यावर उभा आहे ना. भगवान परमात्म्याला माहिती होतं हा कोसळेल, म्हणून देवानं थोडीशी करंगळी अशी खाली केली. खाली केल्याबरोबर कडकड 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 आवाज झाला. काठ्या मोडल्या. म्हटली नको रे देवा, लाव करंगळी, आम्ही नाही जगणार, आमचा अभिमान गेला. भगवान परमात्मा भक्ताचा अभिमान घालत असतो. आणि मग ते असणारं संकट दूर झालं. त्या दिवशीपासून गोवर्धन याग त्या ठिकाणी करायला लागले. आजही गोवर्धन परिक्रमा 10-12 कोसाची परिक्रमा आहे. वृंदावनला गेल्यानंतर बरेचसे भाविक करतात आणि केली पाहिजे. त्या गोवर्धन नाथाची परिक्रमा केली तर आपल्या जीवनातील सर्व त्या ठिकाणी दुःख नाहीसे होतात. म्हणून त्या भगवान परमात्म्याने सगळ्या लीला केल्या.